अरे दरवर्षी 100-150 पोरं अधिकारी म्हणजे काय खेड्यातून. त्याच्यामुळे मी जर आलो असा तर एक गर्दी जमते. मी जमिनीवरच राहतो कारण मला माहिती आहे माझ्यासाठी नाही आहे. लोकांच्या डोक्यात स्वतःच अधिकारपद, मोठेपण, शान मारणे. बाप बी शान मारता, आपला पोरगा अधिकारी, तू काय केलं त्याच्यात, त्याने केलं. समजतंय. तर अशिक्षित लोकांनी कधीच प्रॉब्लेम केलेला नाही आपल्या देशात बेटा. सुशिक्षित लोकां पोरं पोटात मारण्याची फॅशन ही अशिक्षित लोकांची नाही आहे, ही सुशिक्षित लोकांची आहे. समजतंय ना. तर ती बाई काय सांगते, शेवटचा तिचा मुद्दा फक्त सांगतो. काय सांगते ती बाई, तिला म्हटलं तू पोऱ्याले आते पैसा भेटतील 50-60-70 हजार, तर तू रुपयातच भेटतील म्हटलं. म्हणजे 60-70 हजार पगार भेटी. ती पण भाऊ खावाले रावाले गैरा पैसा लागतच म्हणे शहर मा. म्हणजे काय, शहरात खायला राहायला बी लागतं ना, 70 हजार कुठे पुरणार आहे. म्हटलं माय रावाले खावाले फिराले गाडीले बठ्ठ शासन करस, खर्चच लागत नाही. हो म्हण बापरे म्हणे. म्हटलं मग 70 हजार ना काय काय देख बा म्हणे, आपले काही सोच नाही बरं म्हणे, पैसाच ना. म्हणजे काय, आम्हाला पैशांचं काही कौतुक नाही. पैसा पैसा काय करतस म्हणे, गण करोडपती लोकेश येतस म्हणे, लखपती बी लोकेश येत आणि आपण गरीब लोकेश येतस. पण देख म्हणे, त्या करोडपती लोक बी भाकर खातस, आपण बी भाकरच खातस. समजतंय ना. आता काय काय PhD करायची काय डोंबलं करायचं. अशिक्षित बाईने सगळं सांगून टाकलं. म्हटलं तू पोऱ्याला काय सांगशी, ते काय करायला सांगशी. विवेकानंद बोलत होता तिच्या तोंडातून. मराठीतून सांगतो, ही भाषा समजत नसेल तुम्हाला. समजते ना. तिला म्हटलं तू पोऱ्या आता काय करायला पाहिजे, म्हणजे तुझ्या पोराने आता काय करावं असं तुला वाटतं. मला असं वाटलं होतं ती सांगेल मन सोनं नाही शे भाऊ, मन माणूस मरणार तर मी काहीच लिहिलं नाही, आता मला 2 कडा पोतनी माय असं काही सांगेल. काहीच नाही. ती बाई म्हणे 1-2 वरीस मात्याला जवळ म्हणे भेटीन री तो वय त्यांनी गरीब लोकसनं काम करायला जोयजे, लोकसले सांगायला पाहिजे असं सांगते बाई. आणि शिकलेल्या मायांची अपेक्षा असते, एकदा तुला गाडीत पाहायचंय मला लाल दिव्याच्या. हे साले स्वप्न आहे शिकलेल्या लोकांचे. समजतंय. ती म्हणते गरिबांचे त्याने काम करावे, आमचा समाज फार मागे, योजना पोचत नाही. 1 रुपयावरून आल्यानंतर 15-20 पैसे पण पोचत नाही. हे आता नालायक धंदे बंद झाले पाहिजे, याच्यासाठी चांगले माणसं उभारले गेले पाहिजे. असं काम माझ्या मुलाने करावं. खरा देश चंद्रमौळी झोपड्यात राहतो आणि त्या चंद्रमौळी झोपड्यात आपल्याला जायचं नाही. आपल्याला सगळ्यांना खेड्यातून शहरात यायचंय. कशा करता गारेवाडीला हे कामं करताय ती लोक मला समजत नाही. त्यापेक्षा पुण्याच्या ऑडिटोरियम मध्ये जर तुम्ही ते ठेवलं तर किती गर्दी जमेल. मला तर वाटतं एक घ्या, तिथे जास्त गरज आहे. म्हणजे इथेही एक ठेवावं, कारण त्या लोकांना या सगळ्या गोष्टींची काहीच तमा नाही. मला खात्री आहे माझ्या समोर सगळा भारत जमलाय, इंडिया तिकडे वाट पाहतोय, त्यांचं कोणी भलं करेल. शहरातल्या लोकांना काय घेणं देणं नाही या गोष्टीची. तुम्ही विचारा टिळक कोण होते, पुण्यातल्यांनाच विचारा. आता जे ग्रॅज्युएशनला वगैरे ना, हा त्यांचं ते घरावर पाठी लावली आहे ना, आमच्या गल्लीतच येत ते, एवढंच समजतं. तर मला असं वाटतं की अपयशापर्यंत आलो. माझे 2च मुद्दे राहिले ते बघायला मी आलो होतो. 100 नवयुवक नाही, 1 लाख नवयुवक लागणार आहे. कारण फक्त आपल्या भागाचं नाही, फक्त महाराष्ट्राचं नाही, फक्त देशाचं नाही, या जगाचं कल्याण करण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. मी पण ठरवलंय, मी आता 33 वर्षाचा आहे. मी जेव्हा 45 वर्षाचा होईल तेव्हा किमान 45 देशातल्या युवकांना प्रेरणा दिली पाहिजे मी, असं माझं प्लॅनिंग आहे. मिनिमम 45. एवढा विचार, असं टाळ्या वाजवायच्या नाही. टाळ्या का वाजवल्या, काय मोठा विचार करताय, तसं नाही करायचं. टाळ्याने वाजवायचं, लगेच आपण पण विचार करायचा, आपण पण केला पाहिजे, तर त्याचा उपयोग आहे. वा करायची नाही. किती तरुण तयार आहेत समर्पणासाठी, 3 दिवसात ठरवून घ्या. नंतर सरांना बेटा पोटा पाण्याच्या व्यवस्थेचे प्रॉब्लेम नाही. आपला देश इतका सुंदर आहे. साहेब आता प्रशासकीय यंत्रणेतले, काहीच नाही केलं तरी सुद्धा माणूस भारतात उत्तम राहू शकतो. काय अरे, काहीच
नाही करायचं. फक्त जेवायला मिळेल, पाणी मिळेल, खाणं झालं. आता खाण्यानंतर प्रॅक्टिकल बोलू, मिळेल त्याच्यासाठी निधी आहे. समस्या आहे. बरं, खाऊन आजारी पडलात मिळेल, आजारी पडून सिरियस झालात ॲम्ब्युलन्स मिळेल, तिकडे गेलात मोठ्या दवाखान्यात तिथलं बिल परस्पर योजनेतून भरलं जाईल. म्हणजे या देशात काहीच नाही केलं तरी सुद्धा जगता येतं. खाण्यापिण्याचे प्रॉब्लेम राहिले नाही. डॉक्टर अभय बंग सरांच्या भाषेत आयोजनाच्या समस्या सुटल्या आहेत. प्रयोजनाचाच प्रॉब्लेम आहे सगळ्या देशाला. प्रयोजन म्हणजे हे का जगायचं हेच समजत नाही. आणि सगळ्यांचा मध्यमवर्गीय जेवढे इथे बसलेत त्यांचा सगळ्यांचा फोकस हा सगळा आयोजनावर आहे. आयोजन म्हणजे वस्तूंवर, जीवनाच्या प्रयोजनावर नाही. तर आम्हाला 1,00,000 तरुण पाहिजे आमच्यासारखे वेडे. तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल या वेड्या वृत्तीने काम करायचं, भारतीय वृत्तीने काम करायचं. त्याच्यात पावित्र्य पाहिजे, त्याच्यात समर्पण पाहिजे, त्याच्यात प्रेम पाहिजे. त्या प्रेमाला आणि आदराला उच्च निश्चता नको. प्राचार्यांचं स्वागत किंवा प्राचार्यांना बोलताना आपण म्हणतो येस सर, येस सर, येस सर, हो सर, येस सर, हो सर. आणि हेच क्लर्क असला तर का हो, काय चाललंय, काय नाही, काय नाही, करा तुम्ही, तुम्हाला काय करायचं. हे आपल्या रक्तातलं नाहीये खरं म्हणजे, हे व्हायरस आलंय नंतर. सर्व समान, कारण माझ्यात जे आहे ते तुझ्यात आहे. किती तरुण तयार आहेत ठरवून घे. मी आता विचारत नाही कारण आता सगळेच आतवर जातील. 3 दिवस ठरवा की माझ्या जीवनात मला वस्तू खरेदी करण्यासाठी जगायचं, पैशासाठी जगायचं, का स्वतःच्या जीवनाला एक वेगळं परिमाण आणि अर्थ देण्यासाठी जगायचं. इंद्रजित देशमुखांना मी गेली 5 वर्ष ओळखतो, फक्त भेटलो नव्हतो. मी काय ऐकलं होतं की अतिशय प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि डायनॅमिक ऑफिसर आहे आणि उत्तम प्रतीचे वक्ते आहेत, ऐकून होतो. कीर्ती पसरतेच पसरते. तुम्हाला बनायचं का तुमच्या क्षेत्रातलं आणि सगळ्या क्षेत्रातलं. खेड्यात काम कोण करणार, बीडीओ. आणि खेड्यातले कुठे जाणार, शहरात. काय कॉन्ट्रॅक्ट दिलाय का त्यांना आपण आपल्या गावाचं. आपल्या गावासाठी काय करणार ते पण ठरवा. असे 1,00,000 तरुण जर उभे राहिले, मी तुम्हाला शपथेवर सांगतो बदलून जाईल. या गारेवाडीने म्हणा किंवा आमच्या सावजी सरांमुळे म्हणा किंवा संदीपमुळे म्हणा किंवा बारामतीतल्या प्रकल्पामुळे म्हणा किंवा इकडे जळगावच्या दीपस्तंभमुळे म्हणा, त्या परिसरात तरी चैतन्य निर्माण होऊन गेलेलं आहे. झालंय की नाही. मग आता आम्ही हाताच्या बोटावर किंवा यादीत मोजले तर आम्ही 50-100 लोक आहे असं गृहीत धरू. असे पुढच्या 5 वर्षामध्ये जर 1,000, 5,000, 1,00,000 झाले तर जग बदलायला वेळ लागणार नाही. तेवढी ताकद आपल्या सगळ्यांमध्ये परंपरेने आपल्याला मिळालेली आहे. आणि हे सगळं करताना आपल्या संस्कृतीने कॅरेक्टरला महत्व दिलंय. विवेकानंद पण म्हणतात कॅरेक्टर इज इम्पॉर्टंट. एज्युकेशन मध्ये सर्वात जास्त महत्वाचं आहे कॅरेक्टर मुलांचं तयार होणं. आता कॅरेक्टर, चारित्र्य या गोष्टी तुम्ही पेपर वाचतात, मी फार जास्त बोलण्याची गरज नाही, पण ते बारकाईने आधीपासून रुजवावं लागतं, असलेलं फुलवावं लागतं. विवेकानंद हे ब्रह्मचर्याचं पालन करणारे होते, तुम्हाला माहिती आहे. आपण आपल्या जीवनामध्ये कुटुंब व्यवस्थेत राहून सुद्धा आपलं शील, आपलं कॅरेक्टर जपू शकतो. कॉलेजला असताना मी पण कॉलेजला होतो, मी कॉलेजचा युआर होतो. मी कॉलेजमध्ये माझा भरपूर फॅन होता, एसी होता, कूलर होता, ठीक आहे. आणि मोहाचे क्षण, प्रलोभनाचे अनेक क्षण आयुष्यात अनेक वेळा येतात. माझ्याही आयुष्यात येतात, अजूनही रोज येतात. ते आर्थिक असतील, इतर असतील, पण अशा सगळ्या वेळात मला विवेकानंद मदत करतात, माझ्या आत असलेले. माझ्या समोरची प्रत्येक ही मुलगी माझी बहीण आहे आणि माझ्या समोरचा हा कर्तृत्ववान युवक जो आहे हा माझा भाऊ आहे, माझा मित्र आहे. ही एकच भावना मनामध्ये जर कायमची वसली, जी आपल्या संस्कृतीचा अविभाज्य अंग आहे, आपल्याला आयुष्यात कधीही कॅरेक्टरची समस्या येणार नाही. ज्या विचारांनी माझं जीवन बदललं, विवेकानंदांचा 4 ओळींचा जो विचार आपल्या समोर करतो आणि त्याच्यानंतर थांबतो. एकच कल्पना डोक्यात घ्या, एकच ध्येय ठरवा. तुमच्या नसानसातून, तुमच्या रक्ताच्या थेंबा थेंबातून
आणि तुमच्या प्रत्येक श्वासातून तुमचं तेच ध्येय वाहू द्या. इतकं ध्येय प्रखर करा, इतकं जीवन त्याप्रती समर्पित करा की तुमचं ध्येय आणि तुमचं जीवन एकच वाटलं पाहिजे. इतके त्याप्रती समर्पित व्हा. तुमच्या रोमारोमातून त्याचा संचार होऊ द्या. जळी स्थळी काष्टी तुम्हाला तुमचं ध्येयच दिसू द्या. आणि त्यानंतर तुमच्यात असलेल्या सर्व शक्तीसह ते ध्येय पूर्ण करण्यासाठी झोकून द्या. निर्भीडपणे त्याचा पाठलाग करा. एक दिवस असा येईल ते ध्येय तुम्हाला प्राप्त झालेलं असेल. यशाची या व्यतिरिक्त जगात कुठलीच व्याख्या नाही. यश मिळवण्याचा हा एकमेव मार्ग आहे. त्यासाठी जबरदस्त इच्छाशक्ती. त्यांनी म्हटलंय नचिकेताची श्रद्धा, असं पण म्हटलं. इतकी श्रद्धा होणारच आहे, नाहीचा विचार सुद्धा मनात येत नाही. इतकी श्रद्धा या सगळ्यांच्या बाबतीत आपण ठेवली, इतका सकारात्मक विचार जर आपण या सगळ्यांच्या बाबतीत केला तर मला नाही वाटत काही प्रॉब्लेम येईल. आणि त्याच्यातून मग मनुष्य निर्माण आणि राष्ट्र पुनरुत्थानाचं स्वप्न विवेकानंदांनी पाहिलंय. आपण विवेकानंद असल्यामुळे आपल्याला सगळ्यांना ते बघावं लागेल. आपल्या जीवनाच्या व्यतिरिक्त काही वेळ द्यावा लागेल. व्याख्यानमालांमध्ये मी जेव्हा जातो त्यावेळेस असं सांगतो की आता व्याख्यानं पुरे झालीत. माझ्यासारखा माणूस तर व्याख्यान देऊन देऊन एक्सपर्ट होऊन गेला. म्हणजे इतकी व्याख्यानं झाली की आता समोरचे म्हणतात क्या बात आहे, काय व्याख्यान दिलं सर तुम्ही. व्याख्यान नव्हतंच ते. आता हे सगळं झालं ना, मग पुढे काय करायचं आता. तर आता काम करावं लागेल. किती वेळ समोरचे लोक बोलत राहतील, आपण ऐकत राहणार. काय व्याख्यान होत. वा, असं ऐकलंच नाही हो. ऐकू नका हो. विवेकानंदांनी म्हटलंय आता कामाला लागा. हाला जरा जागेवरून आणि प्रचंड कामाला लागा. कृतिशील व्याख्यानमाला आता निर्माण व्हायला पाहिजे असं सगळीकडे आपल्याला सांगितलंय. बापरे, एक अति महत्वाचा विचार राहिला. तरुणांसमोर तो मांडला नाही तर मला इथून जाताना कसं तरी होईल, कारण त्याच्यातून मी गेलेलो आहे. हा प्रॉब्लेम विवेकानंदांच्या काळात पण होता. तुम्ही घेताय ना. हा प्रॉब्लेम विवेकानंदांच्या काळातही होता, आजही आहे. आज लोकसंख्या वाढल्यामुळे त्याचं रूप अजून मोठं झालेलं आहे. विवेकानंद मला नेते म्हणून का आवडतं सांगतो. आणि मी तसाच आहे आणि मी तसाच होणार आहे. नेता कसा पाहिजे, तो लोकांचा अनुनय करणारा नाही पाहिजे. तुम्हाला काय आवडेल असं मी बोलायला पाहिजे असं सांगितलं जात. श्रोत्यांना जे आवडेल ते आपण बोललं पाहिजे, म्हणजे टाळ्या पडतात. तसं नाही. नेता हा परखड बोलणारा पाहिजे. चुकत असेल तर कोरडे ओढणारा पाहिजे. विवेकानंद फार खतरनाक होते. एका भाषणात ते म्हटले, इंग्रज आडलेल्या भारतीयांनो मला तुमची शरम वाटते. फार हिंमत लागते असं अनुयांना बोलायला. इंग्रज आडलेल्या भारतीयांनो मला तुमची शरम वाटते. कारण त्या काळात आणि आजही सेम परिस्थिती आहे. सेम अंधानुकरण इतकं जबरदस्त चाललेलं आहे. म्हणजे विवेकानंदांचं म्हणणं होतं, जगात जे जे चांगलं आहे मित्रमैत्रिणी तुम्ही घ्या, पण ते करताना आपलं सोडू नका. आणि ते घेतानाची सिस्टीम समजवली आहे. काय महान खरंच माणूस आहे. ते घेताना ते आपल्या साच्यात बसवून घ्या. आपल्या संस्कृतीशी ताडून बघा, कारण आपला संस्कृती हा आपला प्राण असतो. ती सोडून देऊन तसंच्या तसं काही घेऊ नका. चायनीज माहिती आहे का तुम्ही. चायनीज खातात ना. टाकाला जायचं आणि भांडं कशाला लपवायचं. चायनीज खातो आपण. तुम्हाला माहिती आहे का ते चायनीज नाहीये, ते इंडियनाइज्ड चायनीज आहे. तुम्ही ओरिजिनल चायनीज खाऊच शकत नाही. ते आपल्या लोकांनी काय केलं, तिकडचं चायनीजचं पीठ आणि आपले मसाले टाकून दिले त्याच्यामध्ये. म्हणजे आपली जनता धनाधन सुरू. आपल्या याच्यामध्ये त्याला बसवा. तसं न करता त्या काळात सुद्धा आपल्या संस्कृतीला वाईट म्हणणं, आपली संस्कृती न समजून घेणं, इतरांची संस्कृती किती उदात्त आणि महान आहे हे सांगत राहणं, हे त्या काळी होतं, आजही आहे. अंधानुकरण फार भयानक आहे.
म्हणजे कल्चरला जेवढा धोका आज निर्माण झालाय, मी तर म्हणतो करिअर वगैरे समस्याच नाहीये. सगळ्या जेडपी शाळा बंद पडल्या तरी चालतील, सगळ्या कॉलेज बंद पडले तरी चालतील, काय कोणाचं जास्त बिघडणार नाहीये. सुरू राहूनही काय फार बिघडलं सुधारलं असं होत नाही. ठीक आहे, पहिल्यांदा सगळ्यांचा विषय झाला पाहिजे आपल्या कल्चरचं, आपल्या जीवनाचं काय करायचं, आपल्या धर्माचं काय करायचं. कारण त्याच्यात प्रचंड अंधानुकरण आता सध्या सुरू आहे. मी सांगितलं आपण सगळेच्या सगळे मित्रमैत्रिणी वस्तूंच्या मागे लागलोय. आपलं जीवन बघा किती वस्तूंनी व्यापलंय, तेही बाहेरच्या वस्तूंनी. फार भयानक आहे. कारण ह्या बाहेरच्या वस्तू येताना बाहेरचे विचार सुद्धा आपल्याला प्रभावित करतात आणि आपण जर ठिकाणावर नसलो तर आपण त्या विचारांमध्ये वाहून जातो. आपल्या लग्न करण्याच्या पद्धतीपासून, आपल्या घर सजवण्याच्या पद्धतीपासून, आपल्या वागण्यापासून, आपल्या बोलण्यापासून सगळ्या याच्यामध्ये वेस्टर्न गोष्टी आपण शिरवून घेतोय आणि याच्याने फार भनका होणार आहे मित्रमैत्रिणींनो. कारण त्याच्यानंतर या सगळे काय माहितीये का, भंपकपणा, भय, भीती हे सगळं याच्याबरोबर येतं. तुम्हाला माहितीये का अमेरिकेत जाण्याचं स्वप्न अनेक लोक पाहतात, त्यांच्यासारखं करायला पाहतात, त्यांच्यासारखे उपकरणं वापरतात. त्यांची कुटुंब व्यवस्था संपलेली आहे. त्यांच्या संस्कृती त्यांना सांगता पण येत नाही, इतक्या डिस्टर्ब झाल्या आहेत. ते आपल्याकडे आदर्श म्हणून बघतात, आपण त्यांच्याकडे आदर्श म्हणून बघतो. काय विश्वबंधुत्व आहे. विवेकानंदांनी म्हटलंय माणूस निस्वार्थी झाला नाही तर तो जगू शकत नाही चांगल्या पद्धतीने. आपलं तेच झालंय. आपण सगळे 1.5, 2, 3 एकर वाले होतो आधी 7 एकर वाले, पण 3 भाऊ एकत्र कधी नंतर राहिले नाही आणि त्याच्यामुळे आपला भनका झाला जीवनाचा. आणि दुसरं, इतरांच्या गोष्टी आपण स्वीकारून आपण कधीच यशस्वी होऊ शकत नाही. आणि म्हणून माझी विनंती, अंधानुकरण करू नका. तंत्रज्ञानाचा अतिवापर हा माणसाचं डोकं वापर करणं थांबवतोय. त्याचा जपून वापर करा. आज आपण जे बघतोय, आपण जे ऐकतोय ते भयानक आहे. आपण जे चित्रपट बघतो, आपण ज्या सिरियल्स बघतो, आपण जे मोबाईलवर गाणे ऐकतो, आपण जे मोबाईलवर खेळ बघतो, आपण ज्या ज्या गोष्टी सॉफ्टवेअर वापरून करतो, वाईट आहेत. आता येताना एक मुलगा मला भेटला, म्हणजे तो माझ्या समोरच्या बर्थवर होता. त्याच्या मित्राला फोन केला कोल्हापूरला, अरे जित्या आ रहा है रे, मैं मेरे को लेने आना मत, नहीं तो पार्टी मांगेगा और मैं मेरे रिक्शा से आ जाऊंगा. जल्दी आना है यार मेरे को, जाते समय मैं 2 सिगरेट रख के गया था, अभी ऐसा लग रहा कब आऊं और कब फूकू. तिकडून विचारलं असेल, क्यों घर गया था उधर फूका नहीं क्या. तो म्हणतो नहीं मेरा बाप तेरे को पता नहीं क्या, वो अटॉर्नी जनरल है. आता खेड्यापाड्यातली पोरं काय होतं देशमुख साहेब, शहरात गेल्यावर त्यांना असं वाटायला लागतं हे म्हणजे मॉडर्न आहे, आपण म्हणजे मागास आहोत, आपल्याला काहीच येत नाही. आपलंच बरोबर आहे हे कायम लक्षात ठेवा. हे विवेकानंदांनी खऱ्या अर्थाने पटवून दिलेलं आहे. म्हणून मला अंधानुकरण नको. विवेकानंदांचं वाक्य आहे, तुम्ही जर भारताचं अध्यात्म सोडून पाश्चात्यांची संस्कृती स्वीकारली आणि भारताचा अध्यात्म आणि धर्म सोडून दिला तर पुढच्या 3 पिढ्यात तुमचा नाश होईल. काय खरं वाक्य आहे. अजून हे चालत राहिलं तर पुढच्या 50 वर्षात, म्हणजे 2 पिढ्या आता झाल्या आणि पुढच्या एका पिढीमध्ये आपली भारतीय संस्कृती कोलमडून पडेल, जी आपल्यासारखे विवेकानंद होऊ देणार नाहीत. मात्र तसं होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून जपून या सगळ्या गोष्टी करूयात. विवेकानंद रूपी जे जीवन व्यतीत झालेलं आहे, मला असं वाटतं त्या स्वामीजींच्या जीवन ज्योतीवर आपल्या वाती जर आपण उजळून घेतल्यात आणि आपल्या जीवनातही तो प्रकाश आणला तर हे युवा हृदय संमेलन खऱ्या अर्थाने यशस्वी झालं असं मला वाटतं. मी पुन्हा एकदा या संमेलनाच्या सर्व आयोजकांना, खरं म्हणजे आजपासून मी पण त्या आयोजनामध्ये आहे, त्याच्यामुळे मी मला सुद्धा शाबासकी देऊन घेतोय आणि आपण सगळे त्याच्यात सहभागी होऊयात. विवेकानंदांनी दिलेली न घाबरण्याच्या 4 ओळी तुम्हाला सांगतो. मी माझा नंबर तुम्हाला सांगतो, तो याच्याकरता सांगतोय, तुम्हाला एज्युकेशन बद्दल किंवा करिअर बद्दल जर काही समस्या आली तर केव्हाही मला तुम्ही SMS पाठवा.
मी रोज 250 कॉल तरी सुद्धा रिसिव्ह करत असतो. मी सगळीकडे देऊन ठेवलाय. मला काहीही फोन करतात बऱ्याच वेळा. मला एक काहीही आलेला फोन सांगतो. मी असं सांगितलं की आयुष्यात तुम्हाला काही अडचण असली ना, काही करिअरमध्ये अडचण आली, मला फोन करा, असं मी सुरुवातीला सांगायचो. एक दिवशी खूप थकून मी रात्री झोपलो होतो. 11:30 वाजता मला फोन आला. मी खूप त्रासाने फोन उचलला आणि म्हटलं, हॅलो, बोला. सर. म्हटलं, हो. महाजन सर बोलताय का? म्हटलं, हो. यजुर्वेंद्र महाजन सर बोलताय का? माकडाच्या हातात कोलीत. लायकी नसताना अनेक लोकांच्या हातात मोबाईल येऊन गेलेत. संडास कमी आणि मोबाईल जास्त आहे आपल्या देशात, तर त्याच्या असे परिणाम होतात. म्हटलं, हो यार, मी बोलतोय, बोला. हा, नाही, मला असं वाटलं तुम्हीच आहे का. पहा बरं का, रात्री 11:30. म्हटलं, बोला, काय काम आहे? हा, एक अडचण आली होती म्हणे सर, तुम्ही म्हटले होते की अडचण आल्यावर मला फोन करायचा. म्हटलं, बोला. मी पोलीस भरतीसाठी इकडे मुंबईला आलोय म्हणे, आणि आता मुंबईची संपली, कोल्हापूर जायचं आहे, तर कोणत्या ट्रेनने जाऊ म्हणे मी. मूर्ख देवो भव. मी न चिडता, न फोन कट करता त्याला सांगितला. कारण विवेकानंदांनी सांगितलंय, हे मूर्ख जरी असले तर हे आपले बांधव आहेत. नाही, खरं सांगतोय मी तुम्हाला, चिडून उपयोग होत नाही. कारण आपण का चिडतोय हेच त्यांना समजत नाही. मग चिडून उपयोग नाही. तर काही समस्या असेल, मला तुम्ही SMS करू शकतात. मेलवर मी बऱ्यापैकी जास्त वेळा नसतो. ते फेसबुक तर कधीचं काय जाम होऊन गेलं, 5-10 हजार लोकांनी, बघायला पण हे होत नाही. SMS मी वाचतो. खाली नाव, गाव, पत्ता टाकायचा, फक्त काय विचारलेलं आहे ते स्पष्ट मेसेज करायचा. आपलं मराठीतूनच करायचा, म्हणजे इंग्लिश स्पेलिंगने आपण करतो ना, तसंच करायचं. 9824 76545. 76545. यजुर्वेंद्र महाजन, दीपस्तंभ, जळगाव. जोपर्यंत या देशामध्ये कोट्यावधी लोक उपासाने मरत आहेत, ज्यांना खाण्यासाठी अन्न नाही, आणि असं असतानाही या लोकांच्या जीवावर जी लोक शिकून मोठी झाली आणि त्यांच्याकडे मात्र ढुकून सुद्धा बघत नाही, या सगळ्या लोकांना मी देशद्रोही मानतो, असा विवेकानंदांचा विचार आहे. आय रिपीट, म्हणजे मी पुन्हा सांगतो, समाजाच्या जोरावर जे शिकलेत, शिकून मोठे झालेत, आणि मोठे झाल्यानंतर मागे वळून समाजात जे मागे राहिलेले आहेत, जे कष्टी आहेत, जे संकटात आहेत, जे भुकेलेले आहेत, जे अजून शिकलेले नाही, जे ज्ञानापासून दूर आहे, अशांसाठी जे काहीच करत नाही, अशा लोकांना मी देशद्रोही मानतो, टेररिस्ट मानतो. विवेकानंदांचं वाक्य आहे. म्हणजे आपल्यातच देशद्रोही लोक बसलेले असतात, जे मागे वळून बघत नाही. म्हणून मागे वळून बघा. हे मागे वळून बघायचं काम आहे. हे पुणे सोडून इकडे येणं आणि कराडून इकडे येणं आणि हे सगळं उभारणं, हे हेच आहे की आपण मागे वळून बघितलं पाहिजे. मला ज्या दिवशी भीती वाटते त्या दिवशी मी या 4 ओळी म्हणतो. माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो की घाबरायचं नाही, बिलकुल घाबरायचं नाही, कारण या 4 ओळी आपल्या पाठीशी आहे. आपण स्वतः विवेकानंद आहोत आणि दीपस्तंभ आहे. येऊ द्या किती अडचणी येतात आयुष्यात, डगमगायचं नाही. मी प्रत्येक वादळ पेलीन, मला आत्मविश्वास आहे. मी प्रत्येक वादळ पेलीन, मला आत्मविश्वास आहे. माझ्या पायाखाली जमीन, पाठीशी आकाश आहे. माझ्या पायाखाली जमीन, पाठीशी आकाश आहे. पाय घट्ट या जमिनीत रोवून मी सह्याद्री सारखा ताट आहे. पाय घट्ट या जमिनीत रोवून मी सह्याद्री सारखा ताट आहे. अरे सांगा वादळांना आज, अरे जाऊन सांगा वादळांना आज, तुमची या दीपस्तंभशी गाठ आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.